हाय गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एका सुंदर ठिकाणाला भेट देणार आहोत. ते सुंदर ठिकाण म्हणजे बोरिवली नॅशनल पार्क. या ठिकाणी सिंह, वाघ, हरिण तसेच बौद्धकालीन मूर्त्या, तसेच अनेक स्टॉल आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी आपल्याला येथे पाहायला मिळतील. हे ठिकाण बोरिवली स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. हा नॅशनल पार्कचा मेन गेट आहे. इथून एंट्री होते. एंट्री फी प्रति व्यक्ती 95 रुपये आहे. तिथून आत आल्यानंतर उजव्या हाताला तुम्हाला सायकल स्टँड बघायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही सायकल रेंटवरती घेऊ शकता किंवा स्वतःचंही सायकल आणू शकता. त्याचे काही चार्जेस आकारले जातात. आणि आता आपण मेन गेटच्या इथून बस पकडून कानेरी केव्ज पाहण्यासाठी आलो आहोत. कानेरी केव्जच्या इथे एंट्री फीस प्रति व्यक्ती 25 रुपये इतकी आहे. ह्या साईडला तुम्ही ह्या साईडला तोंड होतं ना, ह्या साईडला आम्ही ह्या साईडलाच बघितलं. कुठल्या राईटला पण होते, लेफ्टला पण होते. ते भांडते. तर आता आपण सर्व वरती चाललो आहे. वरती कानेरी केव्ज आहेत. खूप छान अशा केव्ज आहेत बुचकरत नाही ते, फक्त घाबरवतो. आणि इकडचा परिसर एवढा स्वच्छ आहे. कुठे आहे? कोणाचा मूड चालला खायचा. तर आपला गाजराचा हलवा आणला होता ताईने डबा वान. ती छोटी छोटी माकडं आहेत, ती घेऊन गेली. नेट नाही इकडे. कसं वाटतं तुला? मला वाटलं होतं कुंकू विंकू काहीतरी करतील, पण नाही झालं. ते बघा, ते त्या दोघांनी घेऊन गेले. हे दोघं आहेत ना, इथे खाली बसले, हे घेऊन गेले डबा. इकडे यायचं असेल ना तर सकाळी यायचं. खूप सीन छान आहे तिकडे. पण यांच्यापासून जरा सावध राहा, कारण हे इथे जे छोटी छोटी माकडं आहेत ना, खूप त्रास देतात. म्हणजे हातात काही वस्तू असेल ना, ते ओढून घेऊन जातात. चटनी वाले आ गए नहीं तो कोई बच्ची आई है. तुमच्या काय थवान होते त्याच्यावरती उभं ना, फोटो काढतो. ती काला ते वाचू विचू नको ह्याच्यावर. हा कुठे जायचं पहिला? एक एक करू. तिकडून इकडे उतरायचं. इथे उतरू आणि मग इकडे जाऊ. चालेल. इकडे बघण्यासारखं खूप आहे. म्हणजे असं छान वाटतं. जरा कोरलंय सर्व ते. इथे बोलणारे कोणाला सक्त मनाई आहे. पाणीच कुठे? इकडे खूप गुफा आहेत बघा. कोण आहेत? पिऊ घेऊ नका पाणी. मासे पण आहेत बघा इकडे अजून. हे बघा, एक्सप्लोर करायला लागलोय, चाललोय आम्ही इथे. ही एक गुफा आहे. हा, बघा आतमध्ये कसं आहे. हॅलो. बघा इकडून असं जायचं आहे. खूप घसरट असं आहे.
इकडे फिरण्यासारखं भरपूर आहे. आता आपण टॉपला आहोत ना इकडे. भाऊजी पकडा दिला ना, जाईल घसरून कुठेतरी. मी येतो. जग्गा नाही ते इकडून येणार, जातील तिकडे खाली. वाव, इकडे बघा, खाली उतरूया आपण आता इकडून. इकडे खूप साऱ्या गुफा आहेत. ही 28 नंबरची गुफा आहे. फोटो काढायचे पण इकडे पाणी खूप खराब आहे. अजून या इथे पण एक आहे गुफा. ही पण सेम आहे आणि सर्वांचं स्ट्रक्चर सेमच आहे. ही 30 नंबरची गुफा आहे. तिकडे त्या बाजूला पाण्याची टाकी आहे. इकडे नाही असणार अजून. सेमच सर्व गुफांचं बऱ्यापैकी सेमच आहेत कोरलेल्या. इकडे पण एवढंच आहे. कशी सरकली डायरेक्ट आरपार झाले. अरे टेकू नको, पॅन्ट खराब करशील. जा जा. आपल्याला तिकडे नेनू आहे. किती आहे तिकडे बाकी? अरे बापरे, ही तर खूप मोठी गुफा आहे. ही 25 नंबरची आहे. 25, 24, 23 हे सर्व एकत्रच नंबर आहे तिथे. सेम स्ट्रक्चर आहे. फुटणार नाही. पायऱ्या बघा कशा कोरल्या गेल्या तिकडे. खूप असं भारी असं वाटतं बघा. तर मित्रांनो, इथे येण्याचा बेस्ट टायमिंग हा पावसाळ्यातील सीझन आहे. पावसाळ्यातून इथे या, तुम्हाला खूप सारे इथे धबधबे बघायला मिळतील आणि आजूबाजूचं जे नेचर आहे ते खूप सुंदर आणि हिरवंगार असं झालेलं असतं. त्यामुळे मी तर रेकमेंड करेन तुम्हाला की पावसाळ्यातून या. खूप छान वाटतं इकडे. उन्हाळ्यातून थोडंसं ऊन असतं आणि त्याच्यामुळे फिरण्यासाठी खूप त्रास होतो. आणि पावसातून या ठिकाणाहून खाली उतरत असताना खूप सांभाळून उतरावं लागेल, कारण आत्ताच एवढं उन्हाळा असूनही आम्हाला एवढं स्लो चालावं लागतं. कदाचित इथून पाय सटकला तर आपण जास्तच खूप खाली जाऊ शकतो आणि इथून खूप उंचावरती आपण आहोत. त्यामुळे येत असाल तर स्वतःची काळजी घ्या. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला शांततेचा आणि समाधानाचा अनुभव तर नक्कीच येईल.
हा जो परिसर आहे तो फिरण्यासाठी खूप उत्तम असा आहे. पण मी आज फॅमिलीसोबत आल्यामुळे मला सर्व ठिकाणी फिरता येणं थोडं मुश्किल आहे. पण मला जेवढं दाखवता येईल तेवढे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे मुलाला घेऊन बघ कसं मस्त विद्या ते बघ मुलाला घेऊन बसून ते बघ, मुलाला बघ तिकडे काय तर मित्रांनो, ह्या ज्या केव्ज दिसत आहेत सर्वात मोठ्या केव्ज आहेत इथल्या. आता आपल्या कानेरी केव्ज बघून झालेल्या आहेत आणि आता आपण जिथून सुरुवात केली होती त्या मेन गेटच्या आसपास परत चाललो आहोत. त्या ठिकाणी थोडं जेवून घेणार, त्यानंतर बाकीची ठिकाणं फिरण्यासाठी तिथून सुरुवात करणार. तर मित्रांनो, आता आपण कानेरी गुफा चढून आलो आहे तिकडून, फिरून वगैरे आलो. खूप मस्त होतं, पण आता भूक खूप लागले तर आता जेवण तर पाहिजेच. त्यासाठी आता आम्ही सर्व बसलो आहे जेवायला. आणि स्पेशल असं काय चना मसाला हे काय, एक मिनिटात दाखवतो तुम्हाला. आता बघा प्लेट वगैरे लावून झाले सर्वांचे, कांदा वगैरे कापून झाला. आता खायला सुरुवात झाली आहे. कोणी खाल्लं पहिलं चिकन? खाल्लं का? खाल्लं? चिकन कसं होतं? खायचंय खाल्लं ना अजून? खाल्लं नाही ना. रिव्ह्यू मस्त आहे. फक्त मीच आहे. खाल्लं आहे. काय हा घे रेनू. कांदा या कांदा एकच कापलं. मस्त. मित्रांनो, आता जेवतो, खूप भूक लागले. हे का लॉलीपॉप भेटला, एक नंबर, अप्रतिम चव. बाजूला शबाशगिरी आहे. त्याने का शेबास खावा तुम्ही सगळा, एकट्याच खावा आणि भांडी बिंडी घासा तुम्हीच, आम्ही नाही घासा. आम्ही नाही. आणि हा रस्ता मित्रांनो गांधी टेकडीकडे जातो. यासाठी खूप पायऱ्या चढत जावी लागते. याच्या काही व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे तुम्हाला गांधी टेकडी कशी आहे ते दाखवता नाही आलं, पण तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट द्या. गांधी टेकडीचा जो मेन गेट आहे त्याच्याच डाव्या बाजूला आपल्याला हरिण आणि मोर हे पाहायला मिळतील. आणि या ठिकाणी तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.